Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the practice set 3.3. First of all we must learn the four formulas which are very important for us. बघा पहिला फॉर्म्युला आपण पाहिला होता की n नंबरची टर्म काढायची असेल तर फॉर्म्युला होता Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू ब्रॅकेट d. नंतर जर आपल्याला समजा 10 टर्म दिल्या आहेत, एक हे देऊन ठेवले आपल्याला AP देऊन ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 10 टर्म आहेत, तर त्या 10 टर्मची सम करायची असेल तर सम ऑफ n नंबर ऑफ टर्म्स इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड d. त्यालाच थोडं सिम्प्लिफाय केलं तर हा फॉर्म्युला मिळतो, त्याला आणखी सिम्प्लिफाय केलं तर हा फॉर्म्युला मिळतो. सगळ्या टर्म आपल्याला माहीत आहेत. एवढे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवा, पूर्ण हा प्रॅक्टिस सेट आपल्याला लक्षात येतो. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न पाहिले असतील की ज्याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती असेल किंवा 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती असेल, हे सगळं हे फॉर्म्युले आहेत. खरं तर 10वीला हे आहे, त्याचा वापर आपण 8वीमध्ये किंवा 8वीमध्येच केला आहे खरं तर, किंवा त्याच्या अगोदरही 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये काही प्रश्न मिळतात तर ते याच प्रकारचे आहेत, म्हणून समजून घेऊया. बघा पहिला प्रश्न आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली फाइंड S27. 27 ज्या टर्म आहेत पहिल्या फर्स्ट त्या पहिल्या 27 टर्मची सम आपल्याला काढायची आहे. काय दिले बघा, Sn फॉर्म्युला कोणता वापरणार आपण, पहिला n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड d. व्हॅल्यू पुटअप करूया एक एक, इथे दिले आहे पुटअप करून, फक्त d ची व्हॅल्यू लिहायची राहिली. d आहे 3. बघा आता सिम्प्लिफाय करूया. इथे काय काय होईल, 27/2 बरोबर आहे, बाहेर इथे ब्रॅकेटमध्ये काय काय घडेल हे जर आपण एक्सटेंड करू थोडंसं, ह्या 12 प्लस तसाच ठेवा. या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 26 होईल, त्याला मल्टिपल 3 होणार आहे. ओके, ही स्टेप आणखी इकडे वाढवतो मी, इज इक्वल टू 27/2 इंटू ब्रॅकेट 12 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल, 6 त्रिक 18, 1 3 2 6 आणि 1 7, 12 प्लस 26 इंटू 3, 12 प्लस 78 बरोबर आहे. आणि ती त्यांची ॲडिशन जर केली तर पुढे काय होईल, 27/2 इंटू या दोघांची ॲडिशन किती होते, 90. दोघांची ॲडिशन किती होते, 90. मग ह्या 90ला 2ने जर डिवाइड केलं तर 45 येतो. म्हणजे ही डायरेक्ट स्टेप घेतली आहे, या मधल्या सगळ्या स्टेप त्या ठिकाणी ड्रॉप केल्यात. पण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे स्टेप्स लिहायचे असतात, म्हणून तुम्ही हे करत जा. फक्त ब्रॅकेट देताना जेवढे विचारले तेवढ्याला ब्रॅकेट द्या, जेवढे विचारले तेवढ्याला ब्रॅकेट द्या. आता ब्रॅकेट कुठे कुठे त्यांनी ठेवलं तर शिल्लक इथे नव्हती, इथे हे बाकी होतं, नंतर एवढंच, आणि डायरेक्ट उत्तर 27 गुणिले हां इथे हे सिम्प्लिफिकेशन शेवटचं, ही पूर्ण ब्रॅकेट टाकली आणि शेवटचं उत्तर. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं बघूया, 27 मल्टिप्लाइड बाय 45, 7 5 35, 3 5 2 10 3 13, 0 28 2 8 2 10, 5 12 15, 1215 ही या 27 ज्या टर्म असतील फर्स्ट त्यांची सम असणार आहे. Okay, now see the next example. Find the sum of first 123 even natural numbers. पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायची, बरोबर आहे. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, 1 2 3 4 5 6 सो ऑन. मग पहिली इवन नॅचरल नंबर कोणता सुरू होतो, 2. नंतर आपल्याला पाहिजे काय बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स आहे. मग पहिला इवन नॅचरल नंबर 2 आहे, नंतरचा 4 येईल, नंतरचा 6 येईल, 8 येईल, या पद्धतीने 8 जातील. अशा किती, 123. ओके, मग काय काय दिले बघा, a इज इक्वल टू 2, फर्स्ट टर्म 2 असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस इव्हन नंबर असतात तर त्यांचा कॉमन डिफरन्स 2 असतो नेहमी. d इज इक्वल टू 2, आणि जे n घ्यायचे आपल्याला संख्या ते घ्यायचे आहे 123. फॉर्म्युला कोणता वापरणार आपण, पहिला वापरा, दुसरा वापरा, कोणताही वापरला तरी चालेल. मग पहिलाच वापरू आपण, Sn इज इक्वल टू n/2
इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय डी. तुम्ही दुसरा वापरला तरी काही अडचण नाही आहे. देअरफॉर n म्हणजे S123 इज इक्वल टू n पण तेवढंच आहे 123/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2 प्लस 123 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स 2. देअरफॉर S123 इज इक्वल टू 123/2. अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 4 प्लस या दोघांचं सबट्रॅक्शन आणि मग मल्टिप्लाइड म्हणजे 122 इंटू 2. देअरफॉर S123 इज इक्वल टू 123/2 ब्रॅकेटमध्ये 4 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन 244. पुढची स्टेप, पुढच्या स्टेपला देअरफॉर S123 इज इक्वल टू 123/2 इंटू दोघांचे ॲडिशन करा 248. देअरफॉर S123 इज इक्वल टू 123 इंटू 2 ने डिवाइड करा 2 1 जा 2 2 2 जा 4 2 4 जा 8. आता यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं बघा 1 2 3 मल्टिप्लाइड 1 2 4 4 into 3 12 1 4 into 2 8 and 1 9 4 0 2 3 जा 6 2 2 जा 4 2 1 जा 2 0 0 1 3 2 1 2 15 1 12 1 5. Therefore S123 is equal to 15,252. 15,252 ही पहिल्या नॅचरल नंबर जे आहेत पहिले 123 त्यांची सम असणार आहे. ते पण कोणते इव्हन नॅचरल नंबर्स. इथे फक्त एक पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स इज 15 to 5. पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. Okay, now see the next example. Find the sum of all even numbers from 1 to 350. 1 ते 350 पर्यंत जे इव्हन नंबर्स आहेत त्यांची सम करायची. मग पहिला इव्हन नंबर आपला 2 असणार आहे. 4 6 8 या पद्धतीने, बरोबर आहे. मग शेवटचा काय येईल तर शेवटचा 350 घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. इथे फ्रॉम म्हटलंय ना त्याने, त्याच्या आतले घ्यायचे फक्त, तो इन्क्लूड करायचा नाही. मग 350 नाही तर त्याच्या अगोदरचा इव्हन नंबर कोणता येईल 348. हे लक्षात घ्या. इथे चूक होण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही जर लास्ट नंबर 350 घेतला तर आपलं सगळं चुकणार आहे. म्हणून तो घ्यायचा नाही. ते वाक्यात जे काही दिले त्याच्यानुसार त्यांना असं अपेक्षित आहे की 1 ते 350च्या आतले घ्या. ती बाउंड्री ती सोडून द्या, दोन्ही पण, ए पण सोडून द्या 350 पण सोडून द्या. मग आता पहिला जी टर्म असेल आपली ए इज इक्वल टू 2 येते. डिफरन्स इव्हन नंबर असल्यामुळे कायम आपल्याला माहिती आहे डिफरन्स असणार आहे 2चा, 3चा नाही. दोघांमधला कॉमन डिफरन्स कायम किती असणार आहे 2चा. आणि शेवटची टर्म पण आपल्याला माहिती झाली आहे Tn इज इक्वल टू 348. Tn इज इक्वल टू 348. ओके, आता बघा इथे आता अडचण काय आपली बघा, एनचं कोणतंही सूत्र वापरलं तर त्याच्या किती टर्म आहेत ह्या माहीत पाहिजे आपल्याला. एन नंबर ऑफ टर्म्स माहीत पाहिजे, ती इथे दिलेली नाही. मग आपण याचा वापर करू आणि एन किती आहे ते शोधून काढूया. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय डी. Tn आहे आपला 348. नेहमी लक्षात ठेवा 350 घ्यायचा नाहीये. ए आहे 2 प्लस n मायनस 1 आणि डी आहे 2. Therefore 348 is equal to 2 plus 2n minus 2. या 2 ने मल्टिपल करून टाकलं. Therefore 348 is equal to 2 मधून 2 गेला 0 म्हणजे इथे उरले 2n
348 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू n. देअरफॉर 1 7 आणि 4 म्हणजे तिथे टर्म किती आहेत तर 174 n आपल्याला मिळाला. बरोबर आहे. मग आता आपल्याला SN काढायचं आहे. SN म्हणजे S174 काढायचं आहे. इथे या ठिकाणी दिलेल्या तीनही सूत्रांचा वापर आपण केला तरी चालेल किंवा आणखी एक चौथं सूत्र आहे ते पण माहीत असू द्या. SN इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 या सूत्राचा सुद्धा वापर आपल्याला करता येणार आहे. मग हे जे सूत्र आहे त्यानुसार आपण जर टाकलं तर काय होईल n इंटू n प्लस 1. देअरफॉर S174 इज इक्वल टू 174 इंटू ब्रॅकेट 174 प्लस 1. देअरफॉर S174 इज इक्वल टू 174 इंटू 175. हा फॉर्म्युला जरी वापरला तरी चालणार आहे. मल्टिप्लिकेशन करूया किती येते. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 30,450. सो द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 इज 30450. इथे एक लक्षात ठेवा नेहमी हे कन्फ्यूज होऊ नका. इथे लास्ट टर्म 350 घ्यायची नाही, ती घेतली तर सगळं चुकणार आहे. Okay, now see the next example. In an AP, 19 term is 52 and 38 term is 128. Find sum of first 56 terms. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे शेवटचं सूत्र आहे हे फक्त नॅचरल नंबरसाठी वापरा, इतर याच्यासाठी वापरू नका. फक्त नॅचरल नंबर असतील तरच वापरा, इतर ठिकाणी वापरायचं नाही. इतर ठिकाणी वरचे जे 3 आहेत त्यापैकी एक वापरावं लागेल, इतरांसाठी ते लागू होणार नाही. ओके, मग आता 19 टर्म दिली म्हणजे काय दिले आपल्याला T19 देऊन ठेवलं आहे. T19 आहे 52. 38 दिला आहे म्हणजे T38 दिला आहे 128 आणि आपल्याला सम विचारली आहे म्हणजे यस विचारला आहे पहिल्या 56 टर्मचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळे सूत्र जर पाहिले तर n माहीत पाहिजे, a माहीत पाहिजे, त्याच वेळेस आपण बाकीच्या व्हॅल्यू काढू शकतो. मग आता याचा वापर करू आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला गरजेच्या आहेत त्या काढूया. T9 पहिलं सूत्र काय आपलं n इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू ब्रॅकेट d या सूत्राचा वापर. ओके, नाव सी द फॉर्म्युला Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड d. मग T19 दिलाय, मग T19 इज इक्वल टू इथे आपल्याला जे n ऐवजी इथे यस ऑफ 56 विचारला हे लक्षात ठेवा. T19 मग इथे a माहीत नाही आपल्याला, त्यातला n म्हणजे 19 घ्यायचा, 19 मायनस 1 आणि d पण माहीत नाही. T19 आहे 52 इज इक्वल टू a प्लस 18 d इक्वेशन नंबर 1. नंतर T38 इज इक्वल टू a प्लस 38 मायनस 1 मल्टिप्लाइड d. देअरफॉर T38 आहे आपल्याकडे 52 इज इक्वल टू a प्लस 37 d इक्वेशन नंबर 2. इथे बघा T38 टर्म जी आहे ती आपली आहे 128. ओके, दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले, सॉल्व करूया. काय सरळ सरळ सबट्रॅक्शन करा, d मिळून जाईल लगेच. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून 2 ला फक्त सबट्रॅक्ट करा. 1 काय आपलं 52 इज इक्वल टू a प्लस 18d आणि हा सबट्रॅक्ट केला तर 128 इज इक्वल टू प्लस a प्लस 37d. हा सबट्रॅक्ट करतोय आपण, याचा मायनस होईल, याचा मायनस होईल, याचा मायनस होईल. उलटं केलं असतं तरी चाललं असतं, कारण ही मोठी संख्या याच्यातून पहिलं जरी सबट्रॅक्ट केलं असतं तरी काही अडचण नाही. मग इथे सबट्रॅक्शन काय होते, मायनस 128 मधून 52 गेले, 128 52. एक काम करा, उलटच करू म्हणजे ते सोपं होईल जरा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2 अगोदर लिहा. 128 इक्वल टू a प्लस
37D नंतर प्लस 52 इज इक्वल टू प्लस ए प्लस 18D. आता आपल्याला हे सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे हा प्लसचा मायनस होईल, हा मायनस होईल आणि हा मायनस होईल इज इक्वल. सबट्रॅक्शन बघा, 8मधून 2 गेले 6, 12मधून 5 गेले 7, 76. आता ह्या दोघांचं 0 होणार आहे आणि इथे 37मधून 18 गेले 19, 19T. मग 19 इकडे डिवाइड करा. Therefore 76 divided by 19 is equal to D. 4 is equal to D. D ची व्हॅल्यू 4 मिळाली. ही कुठे पण पुट करा, 1 मध्ये पुट करा. पुट व्हॅल्यू ऑफ D इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर ती व्हॅल्यू पुटअप केली इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर काय येते, 52 इज इक्वल टू ए प्लस 18 मल्टीप्लाइड 4. 52 इज इक्वल टू ए प्लस 18 4. बरोबर आहे सगळं? येस. देअरफॉर 52 इज इक्वल टू ए प्लस 72. इकडे मायनस करा. 52 मायनस 72 इज इक्वल टू ए. देअरफॉर मायनस 20 इज इक्वल टू ए. इज इक्वल टू मायनस 20 येतोय, म्हणजे ती टर्म जी आहे ओके. नाव सी आपल्याला एस एन काढायचं आहे. मग एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 मल्टीप्लाइड डी. मग एस एन म्हणजे एस 56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू मायनस 20 प्लस एन म्हणजे 56 मायनस 1 मल्टीप्लाइड बाय डी म्हणजे 4. Therefore yes 56 इक्वल टू 28 इंटू ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 40 आणि यांचं 55 मल्टीप्लाइड 4. Therefore yes 56 इज इक्वल टू 28 इंटू ब्रॅकेट मायनस 40 प्लस 220. Therefore yes 56 इज इक्वल टू 28 इंटू 180. याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर यस 56 इज इक्वल टू 28 गुणिले 18, 8 8 64, 6 8 2 16 6 22 0 2 4 0 5 आणि हा 0 म्हणजे 5040. 5040 हे त्याचा आन्सर असणार आहे आणि पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. काय म्हटलं त्याने, डायरेक्ट फर्स्ट समज म्हटलं आहे, मग पूर्ण वाक्य काही येणार नाही, हेच डायरेक्ट उत्तर आपलं असणार आहे. आता याला एक सेकंड मेथड वापरता येऊ शकते. कोणती? ते जे 2 इक्वेशन मिळाले ते आपल्याला फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन, त्याची ॲडिशन करायची. ॲडिशन केली की आपल्याला 2a प्लस 55d ची व्हॅल्यू मिळेल. 2a प्लस 55d ची व्हॅल्यू मिळेल. आणि जेव्हा हा फॉर्म्युला आपण वापरू, या फॉर्म्युल्यामध्ये एक काम करू, वाटलं ती मेथड पण तुम्हाला समजून सांगतो. कुठली मेथड वापरायची तुम्ही ठरवा, पण ती मेथड सगळ्या एक्झाम्पलसाठी लागू होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे ही आपल्याला कायमची माहिती आहे, ही कायम लक्षात ठेवा. ती पण माहीत असू द्या, सांगतो. ॲड इक्वेशन 1 और येते और ॲड इक्वेशन 1 and 2. 1 and 2 ॲड इक्वेशन जर आपण ॲड केले तर त्या ठिकाणी अगोदर इक्वेशन वर लिहून घेऊ आपण ते. ओके. नाव सी दोघांचं ॲडिशन करा, काय होईल? आता डायरेक्ट घेऊ आपण. 2a प्लस यांची ॲडिशन केलं तर हा 55d इज इक्वल टू, या दोघांची ॲडिशन केली तर 8 2 10, 7 1 8 180 होतो. इक्वेशन नंबर 3 म्हणून याला
याला इक्वेशन 3 म्हणा. आता आपण तो फॉर्म्युला वापरतोय तोच, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. n minus 1 is equal to d. Therefore, S56 is equal to 56 upon 2 into bracket 2a plus 56 minus 1 multiplied by d. Therefore, S56 is equal to 28 multiplied bracket मध्ये राउंड ब्रॅकेट केलं तरी चालेल 2a plus 55d. ही व्हॅल्यू जी आली आपली आता इथे 180 टाका. देअरफॉर S56 इक्वल टू 28 इंटू 180 म्हणजे हे सुद्धा आन्सर 5040 येणार आहे. पण हे प्रत्येक वेळेस लागू होईलच असं नाही, मग दोन्ही मेथड तुम्हाला माहीत असू द्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. To find the sum of natural numbers from 1 to 140 which are divisible by 4. 4 ने भाग जाणारी संख्या पहिली असेल आपली 4, 8, 15 आणि शेवटची 140 पेक्षा कमी पण 4 ने डिव्हिजिबल 136. मग हाऊ मेनी नंबर्स असतील तर n इक्वल टू व्हॉट, तर आपला क्वेश्चन मार्क असणार आहे किती येईल शोधायचं आहे. मग n इक्वल टू माहीत नाही, a म्हणजे फर्स्ट टर्म 4, d म्हणजे आता डिव्हिजिबल बाय 4 आहे म्हणजे तो कॉमन डिफरन्स 4चा आला. फॉर्म्युला हा वापरणार आपण. व्हॅल्यू पुटअप जर केल्या तर लास्ट टर्म आपली आहे tn 136, याच्यामध्ये a म्हणजे 4 प्लस n मायनस 1 d म्हणजे परत 4. आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर इथे आन्सर काय येते. आता हे खरं तर पूर्ण स्टेप्स करावे लागतील, त्याशिवाय सोडवतच येणार नाही. मग आपण एक काम करूयात, पूर्ण कंप्लीट स्टेप्स करूया. काय होईल. देअरफॉर 136 इक्वल टू 4 प्लस याने याला मल्टिपल करून टाका 4n मायनस 4. 4 और 4 मायनस 4 0 झाला. उरला 4n फक्त. देअरफॉर 136 इक्वल टू 4n. याने इकडे डिवाइड करा. 136 अपॉन 4 इज इक्वल टू n. 4 त्रिक 12, 4 चौक 16. n इज इक्वल टू 34. नंबर ऑफ टर्म्स किती आल्या 34. आणि आपल्याला काय काढायचं, त्याची सम काढायची. S34 इज इक्वल टू, त्या ठिकाणी आपण जो नेहमीचा फॉर्म्युला वापरतो Sn इक्वल टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. फार झालं तर सुरुवातीला Sn म्हटलं तरी चालेल. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. व्हॅल्यू पुटअप करा. Sn म्हणजे S34. S34 इज इक्वल टू 34 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजे फर्स्ट टर्म 4 प्लस 34 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 4. देअरफॉर S34 इज इक्वल टू 17 इंटू ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन 8, इथे 33 इंटू 4 येईल. देअरफॉर S37 इक्वल टू 17 इंटू, आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आणि ती ॲडिशन केली तर ते येतं, परत एक स्टेप वाढवू वाटलंस, 8 प्लस 4 त्रिक 12 आणि 13. देअरफॉर S37 इज इक्वल टू 17 इंटू 140 आणि हे येईल आपलं 0. 17 चौक 68, 6, 17 1 17 आणि 6 23. म्हणजे त्यांची जी ॲडिशन असणार आहे ती किती आहे 2380. आणि आपण पूर्ण वाक्यात लिहू शकतो द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज 2380. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स, म्हणजेच n जी दिली आपल्याला त्या 55 दिलं आहे. नंतर AP जी आहे त्याची सम किती झाली आहे S55 इज इक्वल टू 3300 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T28. T28 टर्म जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. मग आता फॉर्म्युला बघूया आपण. Sn इज इक्वल टू
n upon 2 into bracket 2a plus n minus 1 multiplied by d हा फॉर्म्युला आहे. एस एन म्हणजे कोणतं आपलं S55 is equal to 55 upon 2a plus 55 minus 1 multiplied by d. Therefore, S55 is equal to 55 upon 2. S55 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ती टाकून द्या. Therefore, 3300 is equal to ब्रॅकेट मध्ये 2a plus 54d. 2 कॉमन काढा इथे काय होईल 3300 is equal to 50 into 2 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये उरले a plus 27d. 2 आणि 2 कॅन्सल झाला. 3300 is equal to 55 into ब्रॅकेट a plus 27d. इथे पण राऊंड ब्रॅकेट राऊंड स्क्वेअर असं काही नसतं पण शक्यतो स्क्वेअर वापरून झालं की आपले सॉरी राऊंड वापरून झालं की स्क्वेअर वापरायचं असतं. ओके या 55 ने डिवाइड करा. इकडे येऊ वाटलंस. Therefore 3300 divided by 55 is equal to a plus 27d. आता 55 ने डिवाइड करताना अगोदर 11 ने डिवाइड करता येईल त्यांना. 11 ने देऊन टाकू. 11 त्रिक 33 आणि 11 पाचे 55 परत 5 ने जाईल. 5 एक 5 5 30 म्हणजे 60. 60 is equal to a plus 27d. इक्वेशन नंबर 1. आता टर्म आपल्याला काढायची कोणती 28. मग tn साठी फॉर्म्युला आहे आपला tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि tn काढायचं आहे आपल्याला t28 इक्वल टू a प्लस 28 minus 1 multiplied d. Therefore, t28 equal to a plus 27d आणि a plus 27d आपल्याकडे आलाय 60. t28 is equal to 60 from equation 1. From equation 1. शक्यतो असं जर करता आलं तर प्रत्येक ठिकाणी बघत जा म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची गरज पडणार नाही. Okay, now see the next example. In an AP, sum of 3 consecutive terms is 27. 3 क्रमाने येणाऱ्या टर्म्स दिल्या आहेत आणि त्याची सम किती आहे 27 आहे. मग पहिल्या कंडिशनवर आपण काय लिहू शकतो 3 टर्म आहेत आपल्याकडे a minus d plus a plus a plus d is equal to 27 कारण तिघांची ॲडिशन 27 आहे. मग काय होईल बघा हा मायनस डी कॅन्सल झाला म्हणजे 3a is equal to 27. Therefore a is equal to 9. ए ची व्हॅल्यू मिळाली. आता डी ची कुठे मिळते का बघूया. मग त्यासाठी सेकंड कंडिशन वापरायची काय देअर प्रॉडक्ट इज 504. देअर प्रॉडक्ट म्हणजे काय ए मायनस डी त्याला मल्टिपल ए त्याला मल्टिपल ए प्लस डी इज इक्वल टू 27. आता बघा हे दोन ब्रॅकेट जे आहेत ह्या जर जवळजवळ आणल्या तर आपल्या लक्षात येतं ए मायनस डी ए प्लस डी सरळ माहिती आहे आपल्याला ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर आणि त्याला मल्टिपल ए इज इक्वल टू 27. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एक काम करू अगोदरच नको मल्टिपल करायला नंतर करू. ए ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ एकदा. ए ची व्हॅल्यू काय किंवा हे पण चाललं असतं इथे पण सोपं होणार आहे. इथेच टाकू आपण ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय ए इज इक्वल टू 27. मग ए स्क्वेअर म्हणजे काय 9चा स्क्वेअर म्हणजे काय 81 मायनस डी स्क्वेअर मल्टिप्लाइड 9 इज इक्वल टू 27. हा 9 इकडे डिवाइड जाईल म्हणजे काय राहिला 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 3. हा मायनस इकडे जाऊ द्या हा प्लस इकडे आणा. इथे बघा आपण इथे मल्टिप्लिकेशन करतोय ना मग हा 27 नाही हा किती घ्यावा लागेल आपल्याला 504 इथे पण 504 हा पण 504 आणि याला जर 9 ने डिवाइड केलं तर 9 5 45 9 सक 54 9 ने डिवाइड करणार आपण इकडे 9 5 45 5 उरले 9 सक 54 बरोबर आहे. मग आता परत हा इकडे येईल आणि डी तिथे राहील म्हणजे काय देअरफॉर
81 मायनस 56 इक्वल टू डी स्क्वेअर आणि हे किती उरत आहेत 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर देअरफॉर प्लस मायनस 5 इज इक्वल टू डी. मग डीची व्हॅल्यू प्लस पण येऊ शकते आणि मायनस पण येऊ शकते. इथे हे लक्षात ठेवा, आपण 27 घेतला होता पण ऑलरेडी प्रॉडक्ट घेतोय म्हटल्यानंतर इथे 504च घ्यायला पाहिजे. ओके, मग आता आपण कंडिशन चेक करूया. आपल्याला त्या टर्म्स काढायच्या आहेत की ज्यावेळेस व्हेन ए इज इक्वल टू 9 अँड डी इज इक्वल टू 5 असं जर असेल त्यावेळेस टर्म कोणत्या येतील. ए मायनस डी इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. ए इज इक्वल टू 9, ए प्लस डी इज इक्वल टू 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. तेव्हा त्या टर्म्स कोणत्या येतील मग. द टर्म्स आर 4, 9 अँड 14. ही कंडिशन असेल तर 4, 9, 14. आता उलटी कंडिशन व्हेन ए इज इक्वल टू 9 अँड डी इज इक्वल टू -5. डिफरन्स -5 घेतलं तर काय होईल. ए प्लस डी इज इक्वल टू 9 प्लस -5 म्हणजे हे सबट्रॅक्शन होणार आहे. 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. नंतर ए म्हणजे 9 आणि ए प्लस डी इज इक्वल टू नाही, इथे पहिल्या याच्यामध्ये आपण ए प्लस डी घेतलाच आहे ऑलरेडी. इथे मायनस घ्यावा लागेल आपल्याला. इथे मायनस घ्या किंवा इथूनच सुरुवात करा. एक काम करा, पहिलं आपण तेच घेतोय ना इकडे, मग ते मायनस घेऊया. इथे या प्लस ऐवजी मायनस येईल. हे मायनस मायनस प्लस होईल आणि ही टर्म 14 येईल. नंतर 9 आणि ही इथे प्लस घेतोय आपण म्हणजे 9 प्लस -5 इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. म्हणजे जो क्रम असेल त्यांचा तो काय असणार आहे. द टर्म्स आर उलट्या येतील आता फक्त 4, 9, 14 ऐवजी 14, 9, 4. 14, 9 आणि 4 अशा असू शकतील. एवढाच फरक पडेल फक्त, उलट सुलट होतील. म्हणजे त्या डिफरन्स प्लस पण येऊ शकतो किंवा मायनस पण येऊ शकतो. Okay, now see the next example. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आणि आपल्याला देऊन ठेवलंय की त्याच्या 4 टर्म्स आहेत त्या अशा आहेत असं अज्युम करा. मग फर्स्ट कंडिशन काय सांगते, त्यांची सम 12 आहे, सगळ्यांची सम म्हणजेच ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 12. सगळ्यांची सम. काय कॅन्सल होत असेल तर काढून टाका. हा मायनस डी प्लस डी कॅन्सल झाला म्हणजे उरलं कोण 1, 2, 3, 4. 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. 1, 2, 3 आणि 4. ओके, 2 कॉमन काढा. 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस डी इज इक्वल टू 12. 2 ने तिकडे डिवाइड करा. 2a प्लस डी इज इक्वल टू 6. 2a प्लस डी इज इक्वल टू 6. नंतर सेकंड कंडिशन बघा. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म, ही थर्ड आणि फोर्थ त्यांची ॲडिशन 14 आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन इथे वरती फ्रॉम फर्स्ट कंडिशन म्हटलं तरी चालेल. फ्रॉम फर्स्ट कंडिशन ही सेकंड कंडिशन काय सांगते, थर्ड आणि फोर्थची सम करा. थर्ड कोणती आपल्याकडे ए प्लस डी आणि फोर्थ आहे ए प्लस 2d इज इक्वल टू त्याची सम आहे 14. मग पुन्हा इथे ए प्लस ए म्हणजे 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला याला इक्वेशन 2 म्हणा, आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळू शकतं. बघा 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. काय होईल, 2 लिहून घेऊ अगोदर. 2a प्लस 3d
इज इक्वल टू 14 आणि याच्यामधून सबस्ट्रॅक्शन करतोय आपण 2a प्लस डी इज इक्वल टू 6. सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून हा प्लसचा मायनस आणि हा प्लसचा मायनस. 2a मायनस 2a 0. इथे उरले 2d आणि इथे उरले 8. 2 ने तिकडे डिवाइड करा म्हणजे d इज इक्वल टू 4. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. Put this value in equation 1. 1 मध्ये आपण पुट अप करूया. 1 काय 2a प्लस d इज इक्वल टू 6. 2a प्लस 4 इज इक्वल टू 6 प्लस 4 तिकडे मायनस होईल. 2a इज इक्वल टू 2. देअरफॉर a इज इक्वल टू 1. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. ए पण मिळाला आणि डी पण मिळाला. चारही आपल्याला काढता येतील आता. बघा 4 कोणत्या टर्म येतो आपल्या ए मायनस डी इक्वल टू ए म्हणजे 1 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 3. नंतर ए म्हणजे 1 नंतर ए प्लस डी 1 प्लस डी म्हणजे 4 इज इक्वल टू 5 आणि 1 प्लस 2d इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू 4 इज इक्वल टू 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. सो द टर्म्स आर therefore the terms are -3, 1, 5 and 9. -3, 1, 5 and 9. ओके, याबद्दल आपण प्रत्येक टाईप घेतलेला आहे आणि एक उदाहरण फक्त शिल्लक राहिले ते तुम्ही सोडवा. काही अडचण आली तर पुढचं मग एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. थँक्यू.